respectable manager, superior, principal, all teachers, all parents, and my dear children. Today I am really happy to be chief guest over here. आता मी मराठीत थोडं सांगतो. फ्रान्सिस सरांनी माझ्याबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे, परंतु एक राहिलेलं आहे ते मी सांगतो. 1965 मध्ये म्हणजे बरोबर 60 वर्षापूर्वी माझी नेमणूक झाली होती पॅरिस काउन्सिलवर. आणि त्यावेळेला 1967 मध्ये आम्ही फादर भंडारी होते, फादर मिस्किडो होते, आणखी आम्ही 4-5 जण दुसरे आणखीन होतो. आम्ही डिमांड केलं की आम्हाला इंग्लिश मिडियम शाळा पाहिजे इकडे. आणि अकॉर्डिंगली 1968 Father approached to Provincial of Carmel Convent Bandra, and they sent 2 sisters, Shenoy, Teresa Shenoy, and Sister Melora. Both they came over here and they searched for land for the school. आणि त्याच्यामध्ये 12 लोकांनी, आमच्या पेढी परसवातल्या 12 लोकांनी, दे आर व्हेरी स्मॉल फार्मर्स, अगदी छोटे छोटे 2-2, 3-3 गुंठ्याचे आमचे प्लॉट, पण फॉर द पर्पज ऑफ स्कूल आम्ही ते दिले. आणि त्या 12 पैकी मी अजून एकटं जिवंत आहे. तेव्हापासून हे आमचं एक चाइल्ड म्हणा, काही म्हणा तुम्ही, पण याचं माझं कनेक्शन कार्मेल कॉन्व्हेंटशी आहे. आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये शाळा शिकायला मिळालं नाही. आमच्या मुलांना तरी मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केले, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम किंवा काहीतरी असल्यामुळे इट वॉज डिलेड फॉर 20 years. आणि इट इज स्टार्टेड इन 1998. बाय द टाईम माझी मुलं इंग्लिश मिडियममधून मराठी मिडियममधून पास होऊन पुढे गेली. निदान ॲटलिस्ट आपले म्हणजे नातवंडांना, मुलांना, ग्रँड चिल्ड्रन्सला तरी शाळा मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न होते. आज गेल्या 25-30 वर्षापासून मी इथून रोज समोर तुमच्या शाळेसमोर रोज जातो येतो. एक साधा माणूस, सिंपल माणूस आहे. राहणीमान सुद्धा एकदम सिंपल, मिनिमम नीड्स, आणि इथून फिरत असतो. पण माझं वॉच सांगितल्याप्रमाणे इथं आजूबाजूला सगळ्या बरोबरती आहे. मी प्रत्येक वेळेला, प्रत्येक कार्यक्रमाला इथं आलेलो आहे, पण मागे बसून. मी मागे कधी बसायचो, पुढे कधी यायचं नाही. क्वचित आलो असेल पुढे, नाहीतर मी येत नाही. कारण हे चीफ गेस्ट आणि त्यांचे जे रिलेटिव्स असतात त्यांच्यासाठी स्पेशल असतो. ते त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही. आणि आज योगायोगाने तो मान मला मिळतोय. 60 वर्षांनी का असेल मी मिळतोय. आय एम रिअली हॅपी. मी आता 1-2 हे बघितले परफॉर्मन्स. आय एम ॲप्रिशिएटिंग ऑल दिस स्टुडंट्स. व्हेरी नाईस देव परफॉर्मन्स. अजून आतमध्ये एक्झिबिशन बघायचं आहे. मी प्रत्येक वेळेला एक्झिबिशन बघतो. एवढे छान आणि एवढे उत्कृष्ट असतात, आणि त्यांना इन्करेजमेंट जे पाहिजे ते मॅनेजमेंट करून भेटते. आजपर्यंत मला एकही संधी मिळाली नाही की मॅनेजमेंटच्या विरुद्ध कंप्लेंट करायला. मी वाट बघतोय. तर माझं नेहमी एक ते आहे, मी नेहमी कुठे काय असलं की तडकाफडकी बोलतो जे असेल ते. पण मला अजून इथं काही संधी मिळाली नाही. व्हेरी नाईस दे आर डुईंग, आणि चांगलं काम करतायत. अजून मी बघितलं नाही एक्झिबिशन. बघितल्यानंतर अजून बोलू शकतो की लहान मुलं काय काय करतात. मला एकच फक्त एकाने सांगितलं की हल्लीच मुलं हे मोबाईलमध्ये अडकून आहेत. आता या 80 वर्षाचा म्हातारासुद्धा मोबाईलमध्ये अडकून आहे. आणि 10 वर्षाची मुलं काय, आता जेवायलासुद्धा, भरवायलासुद्धा मोबाईल लागतो. त्याच्यावरती उपाय काय? ऑस्ट्रेलियाने कायदा केला आहे 16 वर्षापर्यंत सगळं नेटवर्क टोटली बंद करायचं कायदा केला आहे ऑस्ट्रेलियाने. आणखीन 4-5 देशामध्ये चालू आहे. आपल्याकडे कधी येईल आपल्याला माहिती नाही, परंतु आपली मुलं ही मोबाईलच्या मागे आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे पॅरेंट्सला, पण पॅरेंट्स पण फार कमी आहेत. मला बोलायला पुष्कळ आवडते, पण पॅरेंट्स कमी आहेत. खरं म्हणजे पॅरेंट्सला सांगायचं होतं
की मोबाईलऐवजी मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटीज द्या. त्यांनी ॲक्टिव्हिटीज तुम्ही सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, क्राफ्ट मेकिंग आहे, काही अनेक पुष्कळ हे आहेत जगामध्ये. त्याच्यामध्ये नवीन नवीन घ्या. आपली मुलं चमकत आहेत. आज सकाळी एक आपली इकडची स्टुडंट आहे, इकडे असेल कदाचित, तिच्या बाबाबरोबर मी फ्युनरलला गेलो होतो, इकडे मला भेटली. ते म्हटलं यू आर इन कार्मेल स्कूल नो? ती येस. वाय यू आर नॉट गॉन टू स्कूल? ते नो. वाय? ते टुडेज एक्झिबिशन नो. व्हॉट टाईम? इव्हनिंग 3 o'clock, 3:50, 3:55 लाईक दॅट शी टोल्ड मी. मला जरा ऐकायला कमी ते पण मी ऐकलं थोडंसं. तर तिनं तिच्या आईला बाबाला विचारलं हाऊ इज पेडिकर, पेडिकर नाव का, असं तिनं त्या लहान मुलीने विचारलं. माझं खरं नाव आहे बाप्टिस्टा रॉड्रिक्स, पण माझं गाव इकडे पेडी आहे म्हणून मला पेडिकर बोलतं. आणि मी ते पेडिकर म्हणूनच सगळीकडे आता लावून फेमस झालेलो आहे. तर मला सांगायचं होतं भरपूर, पण जे आई वडील पाहिजेत ते इथं नाही आहेत. मी आपल्या शाळेला विशेषतः मॅनेजमेंटला आणि सांगतो की तुमच्याकडे ॲटलिस्ट 2 हिरो आहेत आणि चांगली आपल्याला हे मिळालेलं आहे. ते म्हणजे एक सुनील सर डुईंग व्हेरी नाईस जॉब. आणि देन आपले मार्शल आहेत सिंगिंगमध्ये. आणि आणखी इथं सगळे आहेत, पण मी आता सगळ्यांची नावं घेतली तर काही लोकांना राग येईल. माझं नाव नाही घेतलं, त्याचं नाव नाही घेतलं म्हणून सगळ्यांची नाव नाही घेत. पण इट इज एन ॲसेट फॉर अवर स्कूल. तर मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला इथं मॅनेजमेंटने बोलवलं चीफ गेस्ट म्हणून. मी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही सहकार्य लागलं तरी फ्रान्सिस सरनं सांगितल्याप्रमाणे मी फक्त पार्टिशन आहे, बाजूला आहे राहायला, बाजूला पण आहे माझं घर, इकडे मुलीचं घर आहे, इकडे राहतो, असं आमचं चालू आहे. काही लागलं मदत मी जरूर सांगा. आय एम ऑलवेज रेडी. गेल्या 60 वर्षापासून तेच करत आलेलो आहे. करायचं एम्प्टी हँड. आय हॅव टू गो टू एम्प्टी हँड. थँक्यू.